जय हिंद, मैं अर्शिन खान। आप देख रहे हैं मुंबई हाइलाइट्स। महाराष्ट्र का अब तक सबसे बड़ा घोटाला। संजय राउत ने एक्स फडणवीस सरकार पर 25,000 करोड़ का घोटाले का लगाया आरोप। शिवसेना नेता एमपी संजय राउत ने एक्स फडणवीस सरकार पर 25,000 करोड़ के घोटाले का आरोप लगाते हुए बीजेपी नेता कैरेट सुमैया के लिए अपशब्द कहे। संजय राउत ने मंगलवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस कर पूर्व की फडणवीस सरकार पर 25,000 करोड़ के घोटाले का आरोप लगाया है। इसके अलावा उन्हें एक्स बीजेपी एमपी कैरेट सुमैया पर पीएमसी बैंक घोटाले में शामिल होने का आरोप भी लगाया है। ये ही नहीं, राउत ने बीजेपी नेता मोहित कंबोज को पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस का मिडिल मैन करार दिया है। राउत ने कहा है कि उनके पास पूरे सरकार के कार्यकाल में हुए सभी घोटाले की पूरी डिटेल है और जल्द ही इसे पहले ईओडब्ल्यू और फिर ईडी को सौंपेंगे। राउत ने आरोप लगाया कि 20 दिन पहले बीजेपी के बड़े नेता मिले और कहा महाराष्ट्र सरकार छोड़ दे। उन्होंने कहा है कि वो तैयार है, चाहे एमएलए तोड़ना पड़े या राष्ट्रपति शासन लगाना पड़े। हमेशा कहा है कि चुप रहे और सहयोग करे, नहीं किया तो परिणाम झेलना होगा। उन्होंने पवार परिवार को भी देख लेने की बात की। जब मैंने मना किया तो मेरे परिवार को भी टारगेट किया गया। बाला साहब ने हमें कभी भी झुकना नहीं सिखाया। पिछले 1 साल से उद्धव ठाकरे और शिवसेना को टारगेट किया जा रहा है। अब तक हम चुप रहे, लेकिन अब सच सामने रखने का समय है। संजय राउत ने कहा है कि पवार परिवार में महिलाओं के घर पर ईडी का अधिकार पहुंचने और उन्हें धमकी देने की कोशिश की गई। मैंने कहा कि अगर महाराष्ट्र में सरकार गिरेगी तो महाराष्ट्र शांत नहीं होगा। तब उन्होंने कहा है कि हम केंद्र से फोर्स बुलाएंगे। इसके अगले दिन मेरे घर में सुबह 4 बजे राइड होती है। ठीक उसी समय मुलुंड का एक दलाल कैरेट सुमैया प्रेस कॉन्फ्रेंस कर कहता है कि संजय राउत को जेल भेजा जाए। राउत ने कहा, मैं ईडी से पूछना चाहता हूं कि के जितेंद्र चंद्रलाल नौलानी कौन है। ये नाम सुनकर मुंबई और दिल्ली के वीडियो ऑफिस वालों की सांसें बंद हो गई होगी। 4 महीने से ईडी के नाम पर मुंबई के 79 बिल्डर से वसूली हो रही है। जितेंद्र नौलानी समेत 4 लोग ने मुंबई के 70 बिल्डर से 300 करोड़ रुपए जमा किए हैं। मेरे पास इन 4 ऑफिसरों की सारी डिटेल है। ये कहाँ खाते हैं, कहाँ पीते हैं और कहाँ अय्याशी करते हैं, ऐसी डिटेल्स है। अब चाहो तो मुझे गोली मार दो, लेकिन मैं डरने वाला नहीं हूँ। मैं इस बारे में सबसे पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह को इसकी जानकारी दूंगा। खबरों से जुड़े रहने के लिए आप देखते रहे मुंबई हाइलाइट्स। ठार पडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि सांगतो की आता संजय राऊतांना अटक होणार आहे। आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत, या माणसाच्या घरी पोहोचणार आहेत। हा काय प्रकार की साधारण 20 दिवसापूर्वी आणि त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक मला भेटले। हा विषय दिल्लीत मी सांगितलेला। भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक मला भेटले, ज्यांना मी ओळखतो। 3 वेळा मला ते भेटले आणि त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हे सरकार घालवायचं आहे। आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। एकतर आम्ही इतर राष्ट्रपती राजवट आणू, नाहीतर काही आमदार आम्हाला आमच्या हाताशी लागतायत, त्यांना तोडून आम्ही सरकार बनवू। तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा।
आमचं सरकार येण्यासाठी. मी म्हटले कसं काय शक्य? 170 आमदारांचं बहुमत तुम्ही कसं काय उद्ध्वस्त करू शकता, पायदळी तुडवू शकता, या लोकभावना. ह्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. हा शब्द आहे, टाईट करतील आणि फिक्स करतील. मी आता त्यांची नावं घेत नाही, पण मी भविष्यात. आणि त्या संदर्भात दिल्लीतून सगळी सिद्धता झालेली आहे तुमच्या लोकांना टाईट करण्याचं, फिक्स करण्याचं. आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाही. मी म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही काही करू शकता, पण महाराष्ट्राच्या सरकारला किंवा ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतेही कृत्य आमच्या सगळ्यांकडून होणार. त्यांनी मला असंही सांगितलं, तुम्ही पाहिलं असेल की सध्या पवार कुटुंबावर झाडी पडताय. सध्या त्याच काळात सध्या पवार कुटुंबावर झाडी पडताय आणि ते सुद्धा प्रकरण सोपं नाही. आम्ही त्यांना सुद्धा टाईट करतो. शरद पवार आणि मी नंतर माहिती घेतली तर त्याच दरम्यान एक दिवसाच्या आत दुसऱ्या दिवसापासून पवार साहेबांच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या घरावर सातत्यानं झाडी पडू लागल्या. ईडीचे लोक हे त्यांच्या घरात, त्यांच्या मुलींच्या घरात, बहिणींच्या घरामध्ये 8-8 दिवस जाऊन ठाण बांधून बसले, बाहेर पडायला तयार नव्हते. आणि तिथे सुद्धा ह्याच प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या जात होत्या. मी जेव्हा त्यांना नाही सांगितलं की तुम्ही या भानगडीत पडू नका, आम्ही प्रतिकार करू, आम्ही प्रतिकार करू, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडेल, तेव्हा त्यांनी मला असं सांगतात की काही होणार नाही, आम्ही केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करू. ईडी तर आहेच, केंद्रीय तपास यंत्रणा आहेच. आणि तिसऱ्या दिवशी ताबडतोब माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या घाडी पडायला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे 4 वाजता, पहाटे 3 वाजता आणि त्याच्या आधी धाड पाडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि सांगतो की आता संजय राऊतांना अटक होणार आहे, आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत, या माणसाच्या घरी पोहोचणार आहेत. हा काय प्रकार? तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही याचा तुम्ही सूड अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा, सीबीआयचा, ईडीचा गैरवापर करून आम्हाला त्रास देता. तुम्हाला असं वाटतं की आम्ही झोपू? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं नाही गुडघे टेकायचं, अजिबात. हे शक्य नाही. तुम्ही काही करा, हे सरकार पडणार नाही. मी वारंवार त्यांना सांगत राहिलो आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगत आलो त्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या मित्रांच्या घरावर रेड पडत. म्हणजे मला फ्रेम करण्यासाठी त्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांना फ्रेम करायचा प्रयत्न केला. खोटी प्रकरण आहेत सगळी. जे जे आरोप माझ्यावर झालेले आहेत त्यातलं एकही प्रकरण खरं नाही. कोणत्याही प्रकरणात, कोणत्याही धंद्यात अशा प्रकारच्या मुळात मराठी माणसाला धंदा करू नये असं यांना वाटतं, म्हणून ते आपल्याला टाईट करतात. माझी मुलं असतील, माझे नातेवाईक असतील, माझा मित्र परिवार असेल, प्रत्येकाला बदनाम करायचं, खोट्या नावाने फोन करायचं. आत्ता तुमच्याकडे ईडी पोहोचतंय, मुलांना फोन करायचा, उद्या सकाळी 4 वाजता ईडी आणि सीबीआय तुमच्या घरी येत आहे, उद्या सकाळी तुमच्या वडिलांना अटक करून घेऊन जातील. इतकं निर्घृण पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्रामध्ये कधी झालं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षाचा नालायकपणा सुरू केला आहे महाराष्ट्रात.